नमस्कार, मी इरफान पठाण. आपण बघत आहात स्टार वन महाराष्ट्र न्यूज. आज आपण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस स्टेशन मध्ये आहोत. आज आडगाव पोलिसांनी एका संशयिताला अटक करून तब्बल 7 मोबाईल हस्तगत केलेले आहे. गेल्या महिनाभरापूर्वी स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये एक भाविक आपले परिवारासह दर्शनासाठी आले होते आणि त्यांनी संध्याकाळच्या वेळेस गाडी पार्क करून दर्शनासाठी गेले असता ते परत दर्शन करून गाडीमध्ये बसत असताना i20 गाडीची काच फोडलेली दिसून आली आणि त्या गाडीमधली जी परस आणि मोबाईल हा अज्ञात चोरट्यांनी घेऊन गेले होते. या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिशे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण आडगाव पोलिसांनी यशस्वीरित्या केलेले आहे. स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी मी इरफान पठाण, नाशिक. दिनांक 16/4/2026 रोजी स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी भाविक दर्शनाला आले होते. दर्शन करून परत ते त्यांच्या गाडीपाशी गेले. तर त्यावेळेस त्यांना असं निदर्शनास आलं की त्यांच्या गाडीची काच फुटलेली आहे आणि त्या गाडीतून त्यांचा मोबाईल आणि पैसे गेलेले आहेत. त्यांनी आडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन फिर्याद दिली. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी संशयित आरोपीचा ताबा घेतला. त्या संशयित आरोपीचा नाव कार्तिक अशोक नाडार असं असून त्याच्या ताब्यातून एक मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच इतर 7 मोबाईलही ते हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि इतर 7 मोबाईल जे आहेत ते वेगवेगळ्या गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.